महाराष्ट्र. मी शुभम जगदाळे, महाराष्ट्र सैनिक. आज आम्ही हडपसरमध्ये MDB फायनान्समध्ये आलो. गेल्या 6 महिन्यापासून एक आमच्या ताई आहेत ज्या तळेगाव दाभाडेमधनं त्यांना लोन करण्यासाठी फोन आला होता. त्यांनी फोनवरती सगळे डॉक्युमेंट्स दिले, ऑनलाईन पैसे पेड केले आणि त्या ऑफिसला आलो. पण तुम्ही बघू शकता अख्ख्या बिल्डिंगमध्ये कुठंच तुम्हाला MDB फायनान्सचा कुठं बोर्ड दिसणार नाही किंवा काय दिसणार नाही. आणि याच्यामध्ये ऑनलाईन जर आपण पाहिलं तर MDB फायनान्स हे क्लोज म्हणून दाखवत आहे. आतमध्ये आम्ही ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसमध्ये प्रत्येकाची जी नावं आहेत आणि फोन करणाऱ्याची जी नावं आहेत ही सगळे एकदम त्यांचा आतमध्ये एकदम घोळे. आणि आज मागच्या 13 तारखेला 5 तारखेला यांनी रिफंडसाठी अप्लाय केलं तर रिफंडला त्यांना सांगितलं ते 18 तारखेला पैसे भेटतील, पण 18 तारखेलाही पैसे भेटले नाही. आता ज्या टायमिंगला आम्ही मनसेचे आमचे शाखा अध्यक्ष अविदादा आम्ही आणि शेखर दादा आम्ही इकडे आलो आणि आल्यानंतर ताईंना आज त्यांचा जो भरलेले पैसे होते ते आपण त्यांना पैसे भेटून दिलेत. आज त्यांना 8:30 वाजेपर्यंत त्यांचे पैसे खात्यामध्ये येऊन सगळा विषय क्लिअर होईल. फक्त सांगायचं एकच आहे की हा जो फायनान्सचा जो विषय चालला आहे की गेल्या मी वारंवार सगळ्यांना सांगतो की बाबा फायनान्सवरती तुम्ही फायनान्स करताना तुम्ही डॉक्युमेंट देता राहा, तुम्ही सतर्क राहा, तुम्ही व्यवस्थित माहिती घ्या आणि त्यानंतर त्या गोष्टीकडे पुढे जा. तर आमच्या अभिदादा सांगतील. गेले 6 महिने ते ह्याच मार्गामध्ये होते की त्यांना पैसे हवे होते की जेणेकरून ते फक्त टाळाटाळ करत होते. आज मी आणि शुभम भाऊ जेव्हा आले तेव्हा त्यांनी इमिजिएटली चेक दिला आम्हाला, ते पण 8,500 रुपयाचा. ताई सांगतील की त्यांना कसं त्याच्यामध्ये मिळालं. नमस्कार, मी स्मिता पोरे, राहणार तळेगाव दाभाडे. माझं 5 महिने झाले मी MDB फायनान्समध्ये लोनसाठी प्रपोजल टाकलं होतं, पण त्यांची टाळाटाळ आणि फोन कट करणे अशी बेशिस्तपणे उत्तर देणे त्याला कंटाळून शेवटी मी माझे रिफंड म्हणजे पैसे मिळण्यासाठी मी फॉर्म भरला होता. त्यासाठीही त्यांनी मला म्हणजे फोन न उचलणे, काही म्हणजे विनाकारण त्रास दिला, म्हणजे उत्तरही व्यवस्थित दिली नाही त्यांनी मला. शेवटी मी गणेशदादा बोकरे यांना फोन केला. त्यांनी मला शुभमदादांना माझ्या मदतीसाठी पाठवलं, अविनाशदादांना पाठवलं, शेखरदादाला पाठवलं. त्यांची मला खूप मदत झाली या ठिकाणी आणि माझे जे रिफंड पैसे मिळणार होते त्यांच्या माध्यमातून मला मिळाले. पण मला जनतेला हेच सांगायचं आहे, MDB फायनान्स ही एक प्रकारे फ्रॉड करते आहे. कृपा करून कुठल्याही म्हणजे ग्राहकांनी जनतेने ह्या MDB फायनान्सला फसवू नका. आणि त्यांचा कॉल समोरून स्वतः येतो आपल्याला की तुम्हाला लोन हवं आहे का, तर ह्याच्यामध्ये तुम्ही फसवू नका, अडकू नका. जो मला त्रास झाला तर तुम्हाला होऊ नये आणि ही काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्यावी ही तुम्हाला मी नम्र विनंती करते. धन्यवाद. तर आपण ताईंचं ऐकलं की गेल्या 6 महिन्यापासून ताईंनी कसा त्रास सहन केला. आम्ही सगळे तुम्हाला सर्वजण सातत्याने सांगत असतो की बाबा फायनान्सच्या बळी पडू नका. आजही आमची तुम्हाला हीच विनंती राहील की फायनान्सच्या बळी पडू नका. धन्यवाद.